हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सिद्धिका लर्निंग. नर्सरी क्लासचं वर्कशीट पाहत आहोत. डेली प्रॅक्टिस वर्कशीट आहे. मॅथ्स वर्कशीट मी इथे बनवलेलं आहे. तर फर्स्ट आपलं आहे राईट डाऊन करायचं 1 पासून 20 पर्यंत. आपण जेव्हा नर्सरीच्या क्लासमध्ये मुलं शिकत असतात तेव्हा नर्सरीच्या क्लासमध्ये 1 to 50 पर्यंत किंवा 1 to 20 पर्यंत नंबर लिहायला आणि ओरली म्हणायला शिकवत असतो. प्रत्येक ते शाळेवरती डिपेंड करतं, कुठे 1 to 20 किंवा 1 to 50 देखील शिकवलं जात आहे. तर आपण इथे 1 पासून 20 पर्यंत लिहायची प्रॅक्टिस पाहणार आहोत. अशा प्रकारचे वर्कशीट मुलांच्याकडून सॉल्व करून घ्यायचे आहेत, जेणेकरून मुलांना एक्झाममध्ये प्रॉब्लेम येणार नाही किंवा मुलांना अभ्यास करण्यासाठी मदत होईल, की आपण चेक करू शकतो मुलांना किती लिहायला येतं वगैरे सगळं चेक करण्यासाठी अशा प्रकारच्या वर्कशीट बनवायच्या आहेत. तर फर्स्ट आपण स्टार्ट करूया. 1 पासून 15 पर्यंत नंबर लिहायचे आहेत. तर राईट डाऊन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and लास्ट 20. पुढचा आपला पॉईंट आहे काउंट अँड सर्कल. तर मुलांना नंबर लिहिता वाचता आल्याच्यानंतर आपण मुलांना काउंटिंग शिकवत असतो. तर मुलांना काउंट करायचं आहे आणि बरोबर त्या नंबरला सर्कल करायचं आहे. तर फर्स्ट 1 2 3 देन सर्कल द 3 नंबर. नेक्स्ट 1 2 3 4 4 नंबरला सर्कल करायचं आहे. कधी कधी मुले ही चुकीची देखील करू शकतात, त्यामुळे आपल्याला डेली प्रॅक्टिस करायची आहे या वर्कशीटची. 1 2 3 4 5 देन नेक्स्ट आहे 5 नंबरला सर्कल. नेक्स्ट 1 2 देन सर्कल द 2 नंबर. 1 2 3 4 5 6 7 देन 7. 1 पासून आपण 20 पर्यंत कुठले नंबरची काउंटिंग अशा प्रकारे देऊ शकतो आणि मुलांना काउंट करून सर्कल करण्यासाठी सांगू शकतो. इथे आपण 1 पासून 15 पर्यंत मिसिंग नंबर घेतलेले आहेत. फर्स्ट 1 2 देन मिसिंग नंबर आहे आपलं 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 लास्ट 1 15. अशा प्रकारचं 1 पासून 50 पर्यंत लिहायचं आहे आपल्याला. पुढील आहे सर्कल द 7 नंबर. 7 नंबरला सर्कल करायचं आहे. यामध्ये फाइंड आउट करायचं आहे नंबर आणि जिथे 7 नंबर असेल त्याला सर्कल करायचं आहे. तर यामध्ये तुम्ही 1 पासून 20 मध्ये कुठलेही नंबर देऊ शकता आणि त्या नंबरला सर्कल करायला सांगू शकता, जेणेकरून मुलांच्या लक्षात राहण्यास मदत होते आणि आपण चेक करू शकतो मुलं आपलं स्टुडंट बरोबर चेक करते की नाही, त्यासाठी वर्कशीट आहे. कधी कधी मुलांना चुकून देखील सर्कल करू शकतात, पण ही प्रॅक्टिस केल्यानंतर मुलांना परफेक्ट येणार आहे. त्यामुळे डेली प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला. 7 फाइंड द 7 अँड सर्कल द 7 नंबर. अशा प्रकारचं वर्कशीट आहे मॅथचं. आपण अशा प्रकारे आपण मुलांना सॉल्व करण्यासाठी देऊ शकतो. थँक्यू.